तर पाकिस्तानकडून 7 आणि 8च्या मध्यरात्रीपर्यंत हल्ले सुरू होते अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे। संघर्ष सुरू असतानाही पाकमध्ये प्रवासी विमानं उडत होती, मात्र या विमानांना हानी पोहोचवणार नाही याची आम्ही काळजी घेतली आणि 8 ते 9 मेला पाकनं ड्रोन हल्ले केले। भारताची लष्करी ठिकाणं ही पाकची टार्गेट होती, पण भारतीय हल्ल्याच्या वेगानं पाक चकित झाला असं लष्करानं म्हटलं। The night of the 9th and the 10th of May saw similar intrusions by drones and aircrafts, and this time there was a concerted effort to target airfields and some very important logistic installations, albeit yet again unsuccessful and denied gallantly and efficiently, I must say, by the integrated Indian Air Force and Indian Army Air Defense.